ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी बघा मित्रांनो शाहिरांनी त्यांच्या परीनं अगदी सुंदर कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बुवा मगाशी मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की मी कोणाला देवचून बोलत नाही, पण सध्या शक्तीचुऱ्यामध्ये अशी अवस्था आहे ना, जसं आपण म्हणतो की इंडिया पाकिस्तानची मॅच असते की म्हणतात मॅच फिक्सिंग होते ना, सध्या अशी सिच्युएशन चालू आहे शक्तीचुऱ्यात की काही शाहिरांची मनं जपण्याचा प्रयत्न करतात का तर एका बैलाला काय नांगर हरकत नाही ना, नांगराला 2-2 बैल लागतात. पण बुवा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आपल्याला दोघांना बुवा ही जोडी अशीच टिकून ठेवायची, बुवा अशीच टिकवायची. तुम्ही आज सुंदर कार्यक्रम केला, पण बुवा कुठेतरी थोडस वाईट वाटलं की तुम्ही आज खुर्चीत बसून कार्यक्रम करताय. बुवा आई माझ्या कोटेश्वरीकडे प्रार्थना करतो की अगदी काही थोड्या दिवसात बुवा तुम्ही स्वतःच्या 2 पायांवरती उभे राहून बुवा कार्यक्रम करण्यास आणि सुंदर बुवा अतिशय सुंदर बुवा कार्यक्रम केला. पण मी मागाशी म्हटलं कारण ही लोक आहे ना यांनी काही चिचोके दिली नाही बुवा, हे पैसे देऊन आले, मग यांचा थोडाफार पैसा वसूल झाला पाहिजे, नाही तर म्हणतील हा पण बुवा येणार पैसे. आणि म्हणून मित्रांनो अगदी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात जो आयोजकांनी टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतोय. बक्षीस आलेला आहे बुवा बारी खटलवा नक्की फोडवणार प्रसन्नता मांडवकर 101 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो शक्तीचुऱ्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे. आणि म्हणून बघा बुवा जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे, कारण असे एक आहे मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक पद्धतीने आहेत. आणि त्यातलाच एक बुवा आशय त्यातलाच एक भाग बुवा माझ्या वाचनातून गेलाय, माझ्याकडे आलेला आहे. शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शूर्पणखा ही कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय. शाहीर माझ्याकडे जो तुमचा एक आशय जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे, नीट लक्ष देऊन ऐका, कानातला चोथा जरा बाहेर काढा बुवा आणि ऐका बुवा. जो माझ्याकडे आशय आलेला आहे, माझ्याकडे जो एक भाग माझ्या वाचनातून गेला आहे, तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करते बुवा. जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिकपणे रंगमंचावरती येऊन मान्य करा, नसेल तर 7 तारखेला आपल्या झोपाट परत आहे बुवा तिथं निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पण आज जे उत्तर बुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा तर या रसिकराजाच्या साक्षीने त्याच मान्य करा. बघा रावणाची बहीण शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय असा शाहिरांचा विषय आहे. बघा मित्रांनो लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शूर्पणखेला त्या लंकेतून पळून एका अशा वाळवंटी ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणाचं नाव होतं सौदी अरेबिया. आणि त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलिंग तिथे नेऊन मित्रांनो स्थापन केलं. त्याचं कारण का की त्या शूर्पणखेमुळं दैत्यांची पिढी वाढली पाहिजे, त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे. आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं. आणि ती शूर्पणखा सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री, बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्याच्या युगात बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शूर्पणखा वावरते. आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे बुवा माझ्या वाचनातून गेले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. जर योग्य असेल तर निश्चित बुवा प्रामाणिकपणाने मान्य करा. आणि मित्रांनो पुढचा विषय बघा, बोवानी सुंदर या ठिकाणी स्तवन गायलेले आहे, बोवानी सद्गुरूला स्तवन समर्पित केले आहे, सुंदर होता बोवांचा विषय. तसेच
बुवांचा गण देखील मित्रांनो तेवढा सुंदर होता. आणि आज बुवानी बारी अगदी है ना झपूक झपूक सुंदरच केलेली आहे. बुवानी सुंदर बारी केलेली आहे. आणि बुवांची चाल होती है ना, इतना मैं चाहूं तुझे कोई किसी को चाहे, तू भी मुझसे प्यार करे, तू भी मुझसे प्यार करे, काश भी दिल भी ना आए. सुंदर बोली आत्मनाचा गण गायला. पुढे गवळी दोन बुवा म्हणतात, बुवानी प्रेमाचा विषय लावला. पण बुवा या आयोजकांनी इथं आपल्याला काही सिंगल बाऱ्या करायला बोलवलेलं. आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय, मग जसं आपण कोणाकडून तरी घेतो तसे आपण त्यांचे काहीतरी देणेकरी पण लागतो मित्रांनो, आहे ना. मी बुवाला माझ्या गवणी मी बडवला, हो बुवाला बडवला, तरी पण बुवानी माझ्या गवणीला उत्तर दिलं. टाइम कधी पडला, टाइम कधी पडला, बुवा घ्या ना 5 मिनिटं, कोण तुम्हाला बोलत. पण गवणीचं तुम्ही उत्तर बुवा द्यायला पाहिजे होतं, कारण आहे ना तुम्ही गाजलेले वाजलेले बुवा आहेत बुवा. ओ झिनाम, त्याच्यामुळे बुवा तुम्ही माझ्या गवणीला हात कुठे घालायला पाहिजे होता, पण बुवानी नाही घातला. आणि म्हणून बघा बुवांची गवळण सुंदर. बुवांचा विषय होता प्रेमाचा, की धुंदीत राहू मस्तीत गाऊ छेडीत जाऊ आजादी साजना. बघा बुवानी प्रेमाचा विषय घ्यायला म्हणतो. बुवा बघा तुमच्या गवळीला प्रेमाचा विषय घ्यायला बुवा तुम्हाला प्रेमातच कसं उत्तर देतो म्हणून म्हणायचं, की आल्याच्या घरी अरे आहे मी मुरारी, नाही होणार बावरी सावळी. अरे तू किती बासरी वाजून तरी या राधेला भुलवण्याचा प्रयत्न केलास, तरी मी माझ्या आलयाच्या घरामध्ये सुखास राहते, सुखास राहते का ना. म्हणून म्हणते अरे आलयाच्या घरी आहे मी मुरारी, नाही होणार बावरी मी सावळी. म्हणून बघा पहिला विषय परत बुवा म्हणून गेले. म्हणतात झिमन बुवा काय आहे. बुवा म्हणतात लावतो ताकद. बघा हे मोठं बुवा आहे ना, नाव मोठं लक्षण खोटं, हे मोठं बुवा यांचा यमक बघा. लावतो म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत. कुठं जेवतोय काय, हो जेवतोय काय. लाव म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत. आता तुम्ही नाही झोकत तर आम्ही पण नाही वागत. वा आमचा पण ताटच आहे, हो आमचा कधी गवत. व काय म्हटले की म्हणतात लाव ताकद जा भोकत, नाही झोकत मग आम्ही पण नाही वागत. आणि म्हणून बघा पहिला विषय वा तुम्हाला 2-3 ठोकत येतो, दांड्यात जाई पण आठवणीत राहतील. म्हणून बघा मित्रांनो पहिला विषय करतोय ना. हा अहो केलेलं पाप नाही होणार माप. काय केलं देवांचा देवेंद्र आहे ना, देवांचा देवेंद्र अहिल्याच्या महालात गेला, गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं आणि गेला तिच्या शरीराशी खेळला. तिने त्याला शाप दिला, याच्या अख्ख्या शरीराला भोका पडली, अंडका पडली. बरोबर ना मित्रांनो. मग जेव्हा घरी आला तेव्हा त्याची पत्नी सची विचारते, हा काय करून घेतला भावानं. एवढा सगळा रामायण होईपर्यंत तुम्ही वास काढाय कुठे गेला होता. वा ओ झिनाम एवढाच विषय कसा बघा. अहो केलेलं पाप नाही होणार माप, मग घरी असून तुझी सुंदरा. सची म्हणते ना आपल्याला, सची बायको म्हणते एवढी मी देखणी नार असताना तू कशाला गेलास ना दुसरीकडे बुडवायला है ना. घरी असून मी सुंदरा मग कुठं गेला होता सांग चोरून. सची म्हणते आपल्या पत्नीला अरे कुठं गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्र कुठं गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्र वास चोरून. वास काढाया देवेंद्र कुठं गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्र केलेला पाप नाही होणार बाबा. केलेला पाप नाही होणार बाबा. कधी असं तुझी तुझ्या कधी असं तुझी तुझ्या तुझ्या
मागे गेलेला आहे आणि म्हणतात तुझी सालाकाडी. वा, तुमची काय पोल्ट्री आहे का हो नांग्यात? साला आणि पिसा काढाय पण तुमची आज मी काढतो. हा, मी प्रेमाने काढतो मित्रांनो. कारण खरं मित्रांनो, खरं सांगतो म्हणजे आपण असं आहे काय राजादा, नियम चला वाकडी असं त्याला नियम पण वाकडाच काढतो मी. हो, आणि म्हणून बुवा तुमचा नियम सरळ आहे म्हणून तुम्हाला मेड पण सरळच लागतो बुवा. हा, अजून असं काय काय हाय नवशी गौशी तुमच्याकडचंच आहे धन त्यांना देतो थोडासा इंजेक्शन तरी काय पण काय दादा. आणि म्हणून बघा दुसरा विषय की बुवानी प्रश्नपत्र गायलं आहे ना, इश्क और प्यार का मजा लीजिए. माझ्यासोबत 2 बाऱ्यांना तुम्ही हेच प्रश्नपत्र गायलं आणि आज पण तुम्ही तेच गाताय. मी तुम्हाला त्याचं उत्तर पण दिलं. मग बुवा तुमच्याकडे लोकांना देण्यासारखी काही नवीन नाही का हो? सांगा ना बुवा. प्रश्नपत्रामध्ये बोलून गेले आहे ना, रंगला हा डाव शाहिरा जोर जरा लाव. बुवा माझा जोर मी एकदाच लावतो पण तो कायम लक्षात राहतो आणि तुम्हाला तो थोडाफार माहिती आहे. म्हणून मी त्यानं बघा अगदी शॉर्टकट मध्ये वेळेअभावी बारीक करतो. दुसरा विषय घातला बघा. हा बघा तोच विषय मित्रांनो. दुसरा विषय इंग्रजाने अहिल्याचा कसा गातोय बघा. अरे आला आला भोग तुझ्या नशिबी आला, अरे आला आला भोग तुझ्या नशिबी आला, आता लागली तुझी र फाटायला, लाज हवी होती तुला वाटायला. बरोबर ना, लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. आला भोग नशिबी आला, आला भोग नशिबी आला, आता लागली तुझी वाटायला. लाज हवी तुला ती वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. लाज हवी होती तुला वाटायला, जेव्हा बाहेरच गेलास चांडायला. जेव्हा हवी होती तुला वाटायला, या ठिकाणी आमचे शिष्य प्रमोददादा गोळकर दादांच्या माध्यमातून 900 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महाराज मुजरा करतो. तसेच मी विघ्नेश सुरेश शिकवण बाडी खंडवा बुवा गायकी खूप सुंदर केली, 101 रुपयाचं पारितोषिक आले. शाहिरी महाराजचा मुजरा करतो. आणि हे बघा बुवा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, कारण यांचा आणि आमचा झोंबाड व्हावा अशी बरेच लोकांची इच्छा होती, पण तो शेवटी आहे ना आता श्रमानं काही लोकांच्या तो विषय मित्रांनो मार्गी लागलेला आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी बाप्पाचं आगमन आहे त्या दिवशी बुवांसोबत संगमेश्वरला माझा पहिला कार्यक्रम लाईव्ह मधला पहिला कार्यक्रम बुवांसोबत होणार आहे. आणि बुवा तिथनं पुढे आपला झोंबाट अजून लई जोरात होणार आहे. पण बुवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत जातात की म्हणतात मी शिवाची बाजू म्हणतोय, शिवाची बाजू म्हणतोय. तर 5 तारखेला बुवा बोलून गेले, 5 तारखेला म्हणजे गेल्या जुलैमध्ये बुवांचा माझा कार्यक्रम झाला होता. आणि त्यानंतर आता कार्यक्रम होतोय. तो बुवांचा एक विषय आहे ना, बुवांचा एक विषय होता. बुवांनी माझ्यासोबत दुसऱ्या बाजूला एक विषय लावला होता. तो विषय होता गांडीव धनुष्याचा. बरोबर आहे ना मित्रांनो? गांडीव धनुष्य कोणाचं? अर्जुनाचं. बुवांनी मला असा विषय लावला होता की म्हणतात तुझ्या गांडीवा मारीन आहे ना, त्यांनी धनुष्याचा विषय तो बाणाचा विषय लावला. आता मला मित्रांनो सांगा बुवा, म्हणजे तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देतोय, कशी ती फक्त बघा पदरात घ्या तुमची आणि जमल्याचं तुमचा चोपडी पण लिहून ठेवा. विषय मित्रांनो असा, गांडीव धनुष्य कोणाचं? अर्जुनाचा. बरोबर आहे ना? आज मी आदिमायाची बाजू मांडतोय, मी स्त्रीची बाजू मांडतोय आणि बुवा पुरुषाची बाजू मांडतात. बरोबर आहे ना? गांडीव धनुष्य अर्जुनाचं. त्याने मारलं कोणाला? कौरवाला. बरोबर आहे ना? म्हणजे धनुष्य मारणारा पण पुरुष है ना, आणि ज्याला मारला तो पण कोण? पाप्या है ना. मग बुवा तुम्ही तो धनुष्य, तो गांडीव तुम्ही धनुष्य मला नाही मारू शकत बुवा, तो तुमचा तुम्हीच गांडीव मारून घेतला आहे. तो कसा आहे का ना? बघा ना मित्रांनो, बरोबर आहे ना? गांडीव धनुष्य कोणाचा? तो होताच गांडीव धनुष्य, त्या धनुष्याचं नाव आहे गांडीव धनुष्य. मग तो कोणाचा? अर्जुनाचा. अर्जुन कोण होता? पुरुष. मारला कोणाला? कौरवाना. कौरव पण बुवा बाई नव्हतं, ते पण पुरुषच होतं. मग तो धनुष्य अर्जुनाना, तो गांडीव त्याने कौरवांच्या मारला.
आता तुम्ही बापाची बाजू म्हणता, पण तुमचा तुम्हीच घटका मारून अगदी हा तसा घ्या, वडभर घ्या बुवा. आणि म्हणून बघा पुढचा मित्रांनो विषय, हा विषय बघा असा आहे की मित्रांनो नामदेव, संत नामदेव यांच्या लग्नाचं वरण नेण्यासाठी एक बैल आलेला असतो आहे ना, एक बैल. मग त्या बैलाला असा गर्व म्हणतो की म्हणतो ह्या वराडाचा बोजा मी एकटाच घेईन म्हणतो, काय पण होऊ दे म्हणतो. आणि मग ते पाठीवरनं वजन घेत असताना हे सर्व बाकीचे रिकामे चालत असतात आणि बैल आपला पाठीवरती बोजा घेऊन चाललाय. पण तो बोजा एवढा काय त्याला म्हणजे पेलत नाही, गर्वहरण झाला. बैल खाली बसतो. कुठं बसतो? खाली. विषय कसा आणला बघा मित्रांनो, हा शेवटचा विषय गातोय आयोजन बारी संपवतो म्हणून बघा. अहो गर्वानं याची झाली तारा, अहो गर्वानं याची झाली तारा, जरा ऐकून घ्या माझं हो पहिलं. अहो गर्वानं याची झाली तारा, जरा ऐकून घ्या हो माझं पहिलं. अहो म्हणतो मला सोडा सैल, पहिलं म्हणतो ना, कारण मित्रांनो कर्माचे भोग कुणाला चुकलेले नाही. पहिलं म्हणतोय, म्हणतो मला सोडा सैल, मग खाली बसून सांगतो पहिलं, म्हणतो मला सोडा सैल, खाली बसून सांगतो मला सोडा सैल, खाली बसून सांगतो मला सोडा सैल, खाली बसून सांगतो लाख आभार मानतो. तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून मित्रांनो आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. कार्यक्रम वेळेअभावी या ठिकाणी थोडं संपवा लागतोय. शाहिराला देखील एक सांगणे बुवा, तुम्ही एक नावाजलेले शाहीर गोड गळ्याचे गायक आहात. निश्चित मागाशी म्हटल्याप्रमाणे या रंगदेवतेची चरणी प्रार्थना करतो की तुम्ही जे तुमचे पहिले दिवस होते ते पुन्हा येऊ दे, अशी त्या रंगदेवतेची चरणी प्रार्थना करतो. आणि बुवा तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि रसिका तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजचा माझा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.